विधानसभा निवडणूक 2024 साठी आज राज्यभरात मतदान होत आहे। सर्व नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि अशातच सोलापूर दक्षिण मतदारसंघात एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली आहे। ऐनवेळी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भूमिकेने ठाकरेंना धक्का बसलाय। सोलापूर दक्षिण मध्ये मतदानाच्या दिवशी नेमकं काय घडलं आणि कोणता धक्का ऐनवेळी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी ठाकरेंना दिलाय, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र। राज्यात 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे। राज्यभरात जनता आपला मतदानाचा हक्क बजावत असतानाच सोलापूरमध्ये काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवारामागे आपली ताकद दिली आहे। सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केलाय आणि त्यांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला दिले आहे। त्यामुळे ऐनवेळी पाठिंबा देण्यात आल्याने ठाकरेंना धक्काच बसलाय। प्रणिती शिंदे यांनी ही लढत मैत्रीपूर्ण असल्याचं सांगितलं आहे। धर्मराज काळादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देता महाआघाडीचा धर्म पाळला असल्याचा दावा त्यांनी केलाय। या मतदारसंघाने मुख्यमंत्री निवडून दिला आहे। या जागेवरून काही गैरसमज झाले होते, चुकून गेलं असेल असं वाटलं, पण आम्ही काळादींच्या मागे आहोत, जो जीता वही सिकंदर असा दावा प्रणिती शिंदे यांनी केलाय। यासोबतच शिवसेनेने गडबड केली आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघात स्वतःकडे ठेवला। दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले आहे। मात्र सोलापूर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेने ठाकरे गटाने अमर पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली होती। मात्र या ठिकाणी काँग्रेसकडूनही अनेक जण इच्छुक होते। धर्मराज काळादी यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसनेही ठाकरेंच्या उमेदवाराचं प्रचारामध्ये सहभाग न घेता अपक्ष काळादी यांनाच अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता। आता ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील हे मतदानाच्या दिवशी अडचणीत आले आहेत। प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष काळादी यांना पाठिंबा दिल्याने ठाकरे गट आक्रमक झालेत। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। प्रणिती शिंदे या भाजपचा प्रचार करतात, त्यांची भाजप सोबत आतून हात मिळवणी केली आहे। मात्र शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही। शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापलाय असं म्हणत शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।